Hello achievers, welcome to Achievers class. Today we are going to see chapter number 6 factorization of algebraic expressions. आपल्याला बघायचं आहे फॅक्टरायझेशन. ओके, फॅक्टरायझेशनचा सोपा भाषेत आपण लक्षात ठेवणार तर फॅक्टरायझेशनचा अर्थ काय होतो? तुकडे तुकडे करणे. काय करणे? तुकडे तुकडे करणे. ओके, सो आपल्याला करायचं आहे तुकडे तुकडे सोप्या भाषेमध्ये. ओके, सो फॅक्टरायझेशन. आता ह्या काही गोष्टी आहेत ज्या प्रिव्हियस स्टँडर्ड्स मध्ये तुम्ही ऑलरेडी यांचं फॅक्टरायझेशन कसं करायचं आहे, यांचे फ्रॅगमेंट्स कसे करायचे हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. ओके, आता फॉर एक्झाम्पल इथे एक्स स्क्वेअर दिलेला आहे. एक्स स्क्वेअर म्हणजे आपण कसं लिहू शकतो रे? एक्स स्क्वेअर म्हणजे एक्सचं किती टाइम्स मल्टिप्लिकेशन? 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन. सोपं आहे, हे माहिती आहे सगळ्यांना. एक्स स्क्वेअर म्हणजेच काय? एक्स मल्टिप्लाय बाय एक्स. ओके, सिमिलरली जर मी या ठिकाणी लिहिलं वाय स्क्वेअर तर हे कसं लिहिणार आपण? वाय मल्टिप्लाय बाय वाय. सिमिलरली जर मी लिहिलं एम स्क्वेअर तर एम स्क्वेअर कसं लिहिणार आपण? एम मल्टिप्लाय बाय एम अँड सो ऑन. या पद्धतीने तुम्ही काय करणार आहात ते पुढे लिहित जाणार आहात. आता इथे 25 दिलेलं आहे. 25 चे आपण कसे फॅक्टर्स करू शकतो? या ठिकाणी या पद्धतीने आपण काय करतो? फॅक्टरायझेशन करतो. कशाचे फॅक्टरायझेशन करायचंय आपल्याला? 25. 25 कोणाच्या टेबलमध्ये येतो सर? 25 येतो 5 च्या टेबलमध्ये. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 4 जा 20, 5 5 जा 25 आणि फायनली 5 1 जा 5. सो काय फॅक्टर्स पडले तुमच्याकडे? 5 मल्टिप्लाय बाय 5. दिस इज नथिंग बट द फॅक्टरायझेशन ऑफ 25. सिमिलरली आपण आणखी फॅक्टरायझेशन करू शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादा नंबर दिला 104. काय नंबर दिला? 104 आणि सांगितलं की याचं काय करा? फॅक्टरायझेशन करा. आता या ठिकाणी 4 आहे, याचा अर्थ हा 104 कोणाच्या टेबलमध्ये येत असेल? 2 च्या टेबलमध्ये. सो 2 ने आपण डिवाइड करूया 104 ला, किंवा डिरेक्टली भाग दिला तरी चालेल. आपण 10 ला भाग देऊया. आपण कशाने भाग देतोय? 2 ने. सो 2 चा टेबल म्हणा 10 येऊस्तोपर्यंत 2 5 जा 10. आता आपण भाग देऊया 4 ला. 2 1 जा 2, 2 2 जा 4. अगेन इथे 2 आहे. आता या 52 ला कशाने भाग जाईल सांगा? 2 ने भाग जाईल. इथे लिहिला मी 2, इथे पण लिहितो 2. 2 चा टेबल म्हणा 2 1 जा 2, 2 2 जा 4. 5 मधनं 4 गेले, उरला 1, वरून घेतले 2. 2 6 जा 12. काय आन्सर आलं तुमचं? 26. या ठिकाणी लिहिलं मी 26. ओके, आता या 26 ला परत कशाने भाग जाईल? 2 ने भाग जाईल का? येस. का? कारण या ठिकाणी आहे 6. सो आपण 26 ला भाग देऊया 2 ने. ओके, इथे पण देऊ शकतो. पहिले 2 ला भाग द्या. 2 1 जा 2. आता 6 ला भाग द्या. 2 3 जा 6. आता 13 तर प्राईम नंबर आहे, म्हणजे हा कोणाच्या टेबलमध्ये येईल? स्वतःच्याच टेबलमध्ये येईल. ओके, तो काय येईल आन्सर? 13 1 जा 13. ओके, 13 1 जा 13. सो हे फॅक्टरायझेशन पडले. कोणाचे फॅक्टराइज पडले? 104 चे. काय काय फॅक्टर्स आले बघा? 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 13. ओके, चला आता ह्या 25 एक्स चे फॅक्टर्स करूया आपण. 25 चे काय फॅक्टर आहेत? ऑलरेडी आपण केलेत बघा. 25 चे फॅक्टर काय आहेत? 5 मल्टिप्लाय बाय 5. बरोबर. 25 च्या ठिकाणी काय लिहिलं आपण? 5 मल्टिप्लाय बाय 5. आणि आता काय उरलं? फक्त एक्स. तो इथे लिहिला मी हा एक्स. झालं. 25 एक्स चे काय फॅक्टर पडले मग? 5 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय एक्स. हे फॅक्टर आहेत कोणाचे? 25 एक्स चे. सिमिलरली 25 एक्स स्क्वेअरचे फॅक्टर्स करूया आपण. आता सगळ्यात पहिले 25 चे फॅक्टर तर तुम्हाला माहिती आहे. 25 चे फॅक्टर काय? 5 मल्टिप्लाय बाय. आता एक्स स्क्वेअरचे फॅक्टर्स काय आहेत रे? एक्स स्क्वेअर म्हणजे काय लिहितात? एक्स मल्टिप्लाय बाय एक्स. ओके, इझी आहे. याच्यामध्ये काही डिफिकल्टी आहे तुम्हाला? नाही. पुढे जाऊया. आता इथे दिलंय 25 एक्स रेस टू 5. चला पहिले 25 चे फॅक्टर करूया. 25 चे फॅक्टर काय? 5 मल्टिप्लाय बाय 5. आणि एक्स ची पॉवर किती आहे रे? म्हणजे एक्सचं किती टाइम्स मल्टिप्लिकेशन असेल? 5 टाइम्स. 1 2 3 4 अँड 5 टाइम्स मल्टिप्लिकेशन. हे फॅक्टर झाले कोणाचे? 25 एक्स रेस टू 5 चे. हे काय झाले? फॅक्टर. राहील लक्षामध्ये सगळ्यांच्या? येस ऑर नो? आणखी पुढे जाऊया. पुढे काही फॅक्टर्स दिलेले आहेत बघा आपल्याला. 25 एक्स वाय.
हा 25 चे फॅक्टर करा पहिले, फाय मल्टिप्लाय बाय फाय, फाय फाय जा 25 आणि एक्स वाय चे फॅक्टर करा, एक्स मल्टिप्लाय बाय वाय. बरोबर. सिमिलरली 25 एक्स वाय झेड चे फॅक्टर करूया. 25 चे फॅक्टर करा, फाय मल्टिप्लाय बाय फाय फाय जा 25, उरलं कोण आता एक्स वाय आणि झेड. तो इथे लिहिणार एक्स मल्टिप्लाय बाय वाय मल्टिप्लाय बाय. समजतंय सगळ्यांना? एकदम सोपं आहे, काही डिफिकल्ट नाहीये. चला आता 36 चे आपण काय करूया, फॅक्टर्स काढूयात. कोणाचे? 36 चे. ओके. सो 36 कोणाच्या टेबलमध्ये येतो बघा, इथे 6 आहे तर 2 च्या टेबलमध्ये येईल कोण? 36. सो 2 ने आपण डिवाइड करूया 36 ला. 2 1 जा 2, 3 मधनं 2 गेले, किती उरला? 1 वरून घेतला. आता 2 च्या टेबलने भाग द्या, 2. व्हेरी गुड. 2 8 जा 16. आन्सर काय आलं रे तुमचं? 18. सो इथे काय लिहिलं मी? 18. परत 18 कोणाच्या टेबलमध्ये येतो? बघा इथे 8 आहे म्हणजे कोणाच्या टेबलमध्ये येईल? 2 च्या. 2 9 जा 18. आता 9 कोणाच्या टेबलमध्ये येतो? 3 च्या. 3 3 जा 9 आणि 3 1 जा 3. सो 36 चे काय फॅक्टर पडले बघा या ठिकाणी, ते फॅक्टर लिहूया. 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3. हे फॅक्टर आहेत कोणाचे? 36 चे. ओके. लिहिले फॅक्टर आपण सगळे 36 चे. आता पुढे काय दिलंय बघा तुम्हाला, एक्स चा स्क्वेअर. एक्स चा स्क्वेअर, एक्स ची पॉवर किती आहे? 2. म्हणजे एक्सचं कितीदा मल्टिप्लिकेशन? 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन. इथे आता पुढे काय? वाय ची पॉवर 3 म्हणजे वायचं कितीदा मल्टिप्लिकेशन? 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन कोणाचं? वाय. समजलं का? समजलं सगळ्यांना? पुढे काय दिलंय बघा, ए स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे काय? एचं किती वेळेस मल्टिप्लिकेशन? 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन. आणि पुढे काय? वाय क्यूब म्हणजे वायचं कितीदा मल्टिप्लिकेशन? 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन. काय फॅक्टर आहे त्याच्यामध्ये, काय अवघड आहेत का? नाही. हा लॉ मात्र एकदम इम्पॉर्टंट आहे, जो आपण लास्ट लेक्चर मध्ये पण बघितलाय, लास्ट चॅप्टर मध्ये पण बघितलाय. परत एकदा आपण बघूया. काय दिलंय तुम्हाला? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. जेव्हा पहिला टर्म ही काय आहे तुमची? फर्स्ट टर्म आहे. काय आहे तुमची? आणि बी ही काय आहे तुमची? सेकंड टर्म आहे. ओके. बघा या ठिकाणी फर्स्ट टर्मचा काय केलाय रे? स्क्वेअर. आणि सेकंड टर्मचा पण काय केलाय? स्क्वेअर. आणि यांच्यामध्ये कोणतं साइन आहे? मायनस साइन आहे. असं असेल तर आपल्याला काय करायचंय? फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्मची एकदा काय करायची आहे? बेरीज. आणि फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्मची एकदा काय करायची आहे? सबट्रॅक्शन. एकदा काय करायचं? ऍडिशन. एकदा काय करायचं? सबट्रॅक्शन. ओके. या पद्धतीने हे सॉल्व्ह करायचं आहे. मग याच्या बेसवर एखादं एक्झाम्पल घेऊयात का सर? घेऊया. एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. बघा पहिली टर्म आहे एक्स, तिचा स्क्वेअर आहे. दुसरी टर्म आहे वाय, तिचा स्क्वेअर आहे. आणि इथे काय आहे? मायनस साइन. असं असेल तर काय करायचं? एकदा एक्स आणि वाय ची काय करायची? बेरीज. आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स आणि वाय ची काय करायची? इथे आहे स्क्वेअर, इकडे स्क्वेअर नाहीये. राहील लक्षामध्ये? ओके. सिमिलरली आणखी एक एक्झाम्पल घेऊया. 16a स्क्वेअर मायनस 25b स्क्वेअर. बरोबर. काय घेतलंय? 16a स्क्वेअर मायनस 25b स्क्वेअर. इथे तुमच्या एक गोष्ट लक्षामध्ये यायला पाहिजे की 16 हा पण कोणाचा तरी स्क्वेअर आहे आणि 25 हा देखील कोणाचा तरी स्क्वेअर आहे. बरोबर. मग मला सांगा 16 कोणाचा स्क्वेअर आहे रे? 16 कोणाचा स्क्वेअर आहे? 4 चा. आणि 25 कोणाचा स्क्वेअर आहे? 5 चा. ओके. सो मी हे असं लिहू शकतो का? मला सांगा जरा. बघा इथे 16 आहे, मी इथे इक्वल टू लिहितो. 16 च्या ठिकाणी लिहितो मी 4, कारण 4 चा स्क्वेअर आहे. या ए स्क्वेअरच्या ठिकाणी लिहितो फक्त ए, आणि ह्या दोघांचा काय करतो? स्क्वेअर. चालेल? सेम थिंग आहे. बघा 4 चा स्क्वेअर झाला 16, ए चा स्क्वेअर झाला ए स्क्वेअर. इथे पुढे होतं मायनस साइन, इथे दिलं मी मायनस साइन. आता 25 कोणाचा स्क्वेअर होता रे? तर 5 चा. इथे लिहितो मी बी, आणि ह्या दोघांचा काय करतो? स्क्वेअर. ओके. मग बघा तुमची फर्स्ट टर्म काय झाली?
फर्स्ट टर्म काय झाली तुमची 4a आणि सेकंड टर्म काय झाली तुमची 5b. ओके, 4a आणि 5b. एकदा काय करणार तुम्ही ऍडिशन, एकदा काय करणार सबट्रॅक्शन, कारण ही फर्स्ट टर्म आहे, ही सेकंड टर्म आहे. फर्स्ट टर्मचा पण स्क्वेअर आहे, सेकंड टर्मचा पण स्क्वेअर आहे आणि यांचं काय आहे मायनस साइन आहे, सबट्रॅक्शन आहे. असं असेल तर आम्ही काय करतो सर, फर्स्ट टर्म लिहितो, सेकंड टर्म लिहितो एका ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पण फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म लिहितो. एकदा करायचं ऍडिशन, एकदा करायचं. ओके, सो 4a प्लस 5b, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 4a मायनस 5b. ओके, राहील लक्षामध्ये. खूप इम्पॉर्टंट आहे हे, आपल्याला लागणार आहे या प्रॅक्टिस सेटमध्ये. हे एक्सपान्शन्स आपल्याला लागणार आहेत आणि सो दॅट मी हे घेतलेले आहे. चला मग फॅक्टरायझेशन हे लिहून घ्या पटापट. चला, फॅक्टरायझेशन इम्पॉर्टंट आहे. वरती चॅप्टरचं नाव लिहा आणि फॅक्टरायझेशन लिहून घ्या. ओके, झालंय. चला जाऊया आता नेक्स्ट टॉपिक कडे. ठीक आहे, मग आता इथे बघूया, इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. हे ऑलरेडी आपण शिकलेलो आहे, यांचं पण आपण फॅक्टरायझेशन करूया. बघा, पहिला क्वेश्चन काय दिलाय बघा तुम्हाला, 4xy, इथे दिलंय प्लसचं साइन आणि इथे दिलंय काय 8xy स्क्वेअर दिलंय. हा क्वेश्चन एव्हरीवन लुक एट हियर, एव्हरीवन लुक एट हियर. हा क्वेश्चन दिसतोय सगळ्यांना? येस ऑर नो? आता मला सांगा रे, या 4xy चा आपल्याला एक्सपान्शन करता येईल का? 4xy चे फॅक्टर्स पाडता येतील का? कसे फॅक्टर पाडता येतील? पहिले तर 4 चे फॅक्टर, 4 कोणाच्या टेबलमध्ये येतो 2 च्या. मग चला 4 चे फॅक्टर्स काढूया. 4 चा टेबल या, 2 1 जा 2, 2 2 जा आणि 2 1 जा. मग या 4 च्या जागी, या 4 च्या जागी मी 2 मल्टिप्लाय बाय 2 लिहू शकतो का? आणि हा xy, हा काय xy, या ठिकाणी काय लिहू शकतो मी x मल्टिप्लाय बाय y, x मल्टिप्लाय बाय. ओके, सो सिंपली या 4xy चं एक्सपान्शन काय होतंय 2 2 जा 4, 2 2 जा मल्टिप्लाय बाय हा x मल्टिप्लाय बाय हा y. ओके, इथे प्लसचं साइन लिहितो. आता या 8 चे फॅक्टर्स करूयात आपण. 8 चे फॅक्टर, 8 कोणाच्या टेबलमध्ये येतो सर 2 च्या. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2. काय फॅक्टर पडले रे बघा 8 चे? 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. ओके, पुढे काय x, x ऍज इट इज आणि y चा काय आहे स्क्वेअर. y चा स्क्वेअर म्हणजे y मल्टिप्लाय बाय y. समजलं का इथपर्यंत? सिंपल मी काय केलं सर, फॅक्टरायझेशन केलं. सिंपल काय केलं, फॅक्टरायझेशन केलं. आता काय काय कॉमन काढता येईल मला बघा. हा 2 दिसतोय, हा 2 दिसतोय कॉमन, या साईडला पण आहे त्या साईडला पण आहे. मी काय केलं, हा 2 कॉमन काढला मल्टिप्लाय बाय. सर अजून हा 2 पण आहे बघा कॉमन, आहे की नाही? 2 इकडे पण आहे, 2 इकडे पण आहे. सो दोन्ही साईडचे 2 काढले. सर याचे 2 संपले, याच्याकडे आहे, मग कॉमन काढता येईल का त्याला? नाही. आणखी काय कॉमन काढता येईल सर बघा, हा x दिसतोय, हा पण इकडे x दिसतोय. x कॉमन काढता येईल का सर आपल्याला? येस, x संपले सर याचे. इकडे तुम्हाला काय दिसतोय y, इकडे पण काय दिसतोय सर y. मग हा y पण कॉमन काढता येईल का सर आपल्याला? येस. आता यांच्या टर्म संपल्या, यांच्या सगळ्या टर्म काय झाल्या संपल्या. याच्याकडे काहीतरी शिल्लक आहे, मग जे शिल्लक राहिले ते कशामध्ये लिहायचं? बॉक्समध्ये. ते कशामध्ये लिहायचं? बॉक्समध्ये. सर याच्याकडे तर काहीच शिल्लक राहिलं नाही, मग काय लिहिणार? जेव्हा सगळ्या टर्म कॉमन म्हणून बाहेर येतात तेव्हा काय शिल्लक राहतो? फक्त 1. तेव्हा काय शिल्लक राहतो? 1. बघा, कोणत्याही क्वांटिटीला, समजा ह्या क्वांटिटीला जर मी 1 ने मल्टिप्लाय केला असतं तर काय फरक पडला असता का? बघा, 2 2 जा 2 2 जा 4 1 जा, मिळालं का 4 तुम्हाला? असेही ज्या वेळेस आपण 4 चे फॅक्टरायझेशन केले होते तेव्हा आपल्याला काय फॅक्टर मिळाले होते बघा, 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2. सो हे सगळे फॅक्टर कोणाचे आहेत रे? 4 चे. 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 1. हा 1 तुम्ही लिहिलात तरी पण चालतो, हा 1 तुम्ही नाही लिहिलात तरी सुद्धा चालतो. मग आता हे सगळं कॉमन निघाले बघा, हे सगळे घटक काय निघालेत, हे सगळे फॅक्टर्स काय काढलेत आपण कॉमन. मग इथं काय राहिला फक्त
इथे लिहिला मी काय 1. बघा 1 निघाला, 1 लिहिला, शिल्लक राहिलेला. पुढे काय शिल्लक राहिलं सर? हे प्लस वाला साइन शिल्लक राहिलं. पुढे आणखी चेक करूया. बघा 1 लिहिला, हा प्लस लिहिला, याच्या पुढे 2 बाहेर घेतलाय, 2 कॉमन घेतलाय, हा 2 घेतलाय का रे कॉमन? तर हा 2 लिहिला. पुढे काय राहिलं शिल्लक? हा y. तर हा y पण लिहिला. आता फायनल आन्सर आपण वाइंड अप करूया. फायनल आन्सर लिहूया. बघा 2 2 जा किती झाले रे? 4. हा x, हा y, हा ब्रॅकेट, हा 1 प्लस 2y. मिळालं का आन्सर? 4x इन ब्रॅकेट मध्ये 1 प्लस 2y. मिळालं का हे आन्सर तुम्हाला? येस ऑर नो? येस. सो हा एक सिंपल फॅक्ट आहे. फॅक्टरायझेशन तुम्हाला जमलं पाहिजे. फॅक्टरायझेशन जर तुम्हाला प्रॉपरली जमलं तर तुम्हाला हे आन्सर कॅल्क्युलेट करता येईल. ओके, नाउ वी आर टर्न टुवर्ड्स द सेकंड क्वेश्चन. काय दिलंय बघा सेकंड क्वेश्चन आपल्याला. लुक ॲट द सेकंड क्वेश्चन. पी स्क्वेअर मायनस 9q स्क्वेअर. बघा पी स्क्वेअर मायनस 9q स्क्वेअर. सांगा मला हे कसं सॉल्व्ह करणार? कसं सॉल्व्ह करणार? आत्ताच आपण एक फॉर्म्युला शिकलो होतो, एक्सपान्शन फॉर्म्युला. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. पहिल्या टर्मचा स्क्वेअर, दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर आणि इथे मायनस साइन आहे. तर काय करतो आपण? एकदा ए प्लस बी, एकदा ए मायनस बी. तेच आहे का इथे? बघा चेक करा जरा. पी चा स्क्वेअर मायनस 9 कोणाचा स्क्वेअर आहे रे? 3 चा. हा क्यू आणि या दोघांचा मी काय करतो? स्क्वेअर. बरोबर. पी चा स्क्वेअर मायनस 3q दोघांचा स्क्वेअर म्हणजे बघा 3 चा स्क्वेअर 9, q चा स्क्वेअर q स्क्वेअर. आता तुम्हाला हा फॉर्म्युला वापरता येईल. इथे पी स्क्वेअर आहे, इथे 3q स्क्वेअर आहे आणि इथे मायनस आहे. पहिल्या टर्मचा स्क्वेअर, दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर आणि इथे मायनस साइन असेल तर आम्ही काय करतो सर? एकदा p प्लस 3q करणार, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार? p मायनस 3q करणार. समजलं? बघा पी स्क्वेअर मायनस 9q स्क्वेअर कसं सॉल्व्ह केलं आपण? बघा पी चा स्क्वेअर मायनस 3q चा स्क्वेअर. सो पी प्लस 3q एका ब्रॅकेटमध्ये, सेकंड ब्रॅकेटमध्ये p मायनस 3q. ओके, समजतंय सगळ्यांना? एव्हरीबडी ओके? चला लिहा पटकन. ओके, चला जाऊया आता नेक्स्ट क्वेश्चन कडे. आपण फॅक्टर्स ऑफ अ क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल. आता क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल कोणाला म्हणायचं? ओके, याचा पहिले मीनिंग समजून घेऊया. क्वाड्रॅटिक पहिला शब्द आहे क्वाड्रॅटिक आणि दुसरा शब्द आहे ट्रायनॉमियल. ओके, क्वाड्रॅटिकचा अर्थ होतो ज्याची डिग्री किंवा पॉवर म्हणूया किंवा त्याला म्हणूया आपण हायेस्ट पॉवर किती असेल? 2 पाहिजे. त्याला त्या इक्वेशनला आपण काय म्हणतो? क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता बघा या ठिकाणी हा एक फॉर्म्युला दिलेला आहे तुम्हाला, फॉर्म दिलाय. याला स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन पण म्हणतात. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. या ठिकाणी x ची पॉवर किती आहे रे? 2. या ठिकाणी x ची पॉवर किती आहे? 1. या ठिकाणी एक्सच नाहीये, याचा अर्थ x ची पॉवर किती आहे? 0. बघितलं होतं ना आपण? ज्या ठिकाणी x ची पॉवर 0 असते, x ची पॉवर 0 याचा अर्थ काय होतो? 1. आणि मग तो आपण लिहित नाही. म्हणजेच या ठिकाणी x नाहीच आहे, x नाहीये याचा अर्थ x ची पॉवर काय आहे? 0. मग मला सांगा हायेस्ट पॉवर किती आहे? 2, 1 की 0? 2 इज द हायेस्ट पॉवर. आणि जर हायेस्ट पॉवर 2 असेल तर त्या इक्वेशनला आपण काय म्हणतो? क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याला काय म्हणतो आपण? क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येतंय की हायेस्ट पॉवर किती आहे? 2 आहे. आणि आता दुसरी गोष्ट शिकूया की ट्रायनॉमियलचा अर्थ काय होतो? ट्रायचा अर्थ काय होतो? 3. नॉमियलचा अर्थ होतो टर्म. या ठिकाणी किती टर्म्स आहेत रे? 3 टर्म्स आहेत. सर दाखवा आम्हाला 3 टर्म्स. ही आहे तुमची फर्स्ट टर्म. ओके, ही आहे तुमची सेकंड टर्म
आणि ही आहे तुमची थर्ड टर्म. ओके, या ठिकाणी एक्स नाहीये म्हणजेच एक्स ची पॉवर काय आहे 0. किती टर्म्स आहेत रे या ठिकाणी 3 टर्म्स, म्हणून याला काय म्हणतो आपण ट्रायनॉमियल. मग कळला अर्थ क्वाड्रेटिक ट्रायनॉमियलचा अर्थ काय. ओके, आणि याचे आपल्याला काय करायचे आता फॅक्टर्स पाडायचे आहेत. याचे काय करायचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत. सो लेट अस स्टार्ट द प्रॅक्टिस सेट 6.1 आणि 1 बाय 1 आपण हे सॉल्व्ह करूया. बघा खूप इम्पॉर्टंट आहे. 9th स्टँडर्डला अगेन एक चॅप्टर आहे आणि 10th स्टँडर्डला तर सगळ्यात मोठं चॅप्टर आहे. सगळ्यात पहिलं याच्यावर क्वाड्रेटिक इक्वेशन सेकंड नंबरचा चॅप्टर. ठीक आहे, आता लेट अस सॉल्व्ह करूया आपण ह्या क्वेश्चनला. काय दिलाय तुम्हाला x² प्लस 9x प्लस 18. ओके, हा क्वेश्चन दिलाय. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना बघा मी परत एकदा लिहितो x² प्लस 9x प्लस 18. ओके, या ठिकाणी बघा x² कोइफिशियंट म्हणजे याच्या शेजारी कोण आहे रे, याच्या शेजारी कोण आहे, नंबर आहे का नाही. जसं एक्सच्या शेजारी या ठिकाणी एक नंबर दिसतोय 9, याला काय म्हणतो आपण कोइफिशियंट. काय म्हणतो आपण कोइफिशियंट ऑफ एक्स. कोणाचा कोइफिशियंट एक्स आहे. कोइफिशियंट म्हणजे असं तुम्ही म्हणा सोबती. कोइफिशियंट म्हणजे काय सोबती किंवा फ्रेंड. हा, सो एक्सचा सोबती कोण आहे रे 9. तसं x² ला कोइफिशियंट आहे का नाहीये सर, नाहीये. याचा अर्थ तिथे काय असतो नेहमी 1. 1 म्हणजेच काय रे 1 मल्टिप्लाय बाय x². सो x² 1 चा काय आन्सर येणार आहे x². समजलं का. ओके, चला मग या ठिकाणी काय करायचं असतं सगळ्यात पहिले बघा, जर 1 कोइफिशियंट असेल तर काहीही प्रॉब्लेम नाहीये. सो 18 1 जा, इथे काय तुमच्याकडे 18 आणि हा 1. सो 18 आणि 1 चं जर मल्टिप्लिकेशन केलं तर काय मिळतं तुम्हाला 18 1 जा 18. किंवा हा जो कॉन्स्टंट टर्म आहे सी, कॉन्स्टंट टर्म काय आहे इथे तुम्हाला दिलेली 18. आता आपण एक गेम खेळूया. काय खेळूया गेम. बघा पझल देतो मी तुम्हाला पझल. ओके, मी घेतला 18 चे आपल्याला काय करायचे सर फॅक्टर. 18 चे काय करायचे फॅक्टर. जसं आपण इथे 25x² लिहिलं होतं आणि 25 चे फॅक्टर केले होते 5 मल्टिप्लाय बाय 5 आणि x² चे काय केलं होतं x मल्टिप्लाय बाय x. आठवतं. तसं 18 चे काय करायचे फॅक्टर की ज्याचं बघा आता तुम्हाला पझल देतो मी की 18 चे असे फॅक्टर पाहिजेत मला. असे 2 नंबर तुम्हाला शोधायचे. चांगलं घेऊया आपण. हा पहिला नंबर आणि हा दुसरा नंबर. असे 2 नंबर तुम्हाला शोधायचे की ज्यांचं मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे रे 18 यायला पाहिजे. ज्यांचं मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे 18. सर हे तर किती सोपं आहे. 9 2 जा 18 आलं. पण हे पझल नाहीये. आता कहाणी में ट्विस्ट आहे. त्यांचं ऍडिशन, त्यांची ऍडिशन किती यायला पाहिजे. त्यांची ऍडिशन ही मधली संख्या यायला पाहिजे आणि ती मधली संख्या काय आहे 9. शोधा मग. अरे वा, तुम्ही तर हुशार आहेत. 6 3 जा 18 आणि 6 आणि 3 ची जर ऍडिशन केली तर काय मिळतं रे तुम्हाला 9. ओके, बस हे ज्याला समजलं, हे ज्याला जमलं त्याने हा प्रॉब्लेम सेट असा चुटकी में सॉल्व्ह केला. समजलं का. बघा मग 18 चे आपण सर असे फॅक्टर्स केले की ज्यांचं मल्टिप्लिकेशन आम्हाला किती पाहिजे होतं 18 आणि ज्यांची ऍडिशन ही मधली संख्या 9 पाहिजे. किती पाहिजे 9 पाहिजे. ओके, सो आम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. बघा सर किती फटक्यामध्ये. ओके, सो 6 3 जा 18 आणि 6 प्लस 3 म्हणजे 9. पण इथे एकटा 9 आहे का रे, एकटा 9 आहे का सर. एक्स पण आहे. मी इथे लावतो मी एक्स एक्स एक्स. 6x प्लस 3x बरोबर काय 9x. आता आणखी एक गोष्ट जर तुम्ही ऍड केली तर आणखी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता काय करायचं सर, आता काय करायचं सांगा जरा आम्हाला. हा जो 9x आहे ह्याला काढून टाकायचं. बघा या 9x ला काय करायचं काढून टाकायचं आणि त्याच्या जागी काय लिहायचं 6x प्लस 3x लिहायचं. कसं
सांगा जरा मला. हा 1x म्हणजेच काय, एक्स स्क्वेअर, हा प्लस साईन 9x काढून टाकला सर. त्याच्या ठिकाणी मी काय लिहितो बघा, पहिलं टर्म लिहितो 6x प्लस दुसरी टर्म काय लिहितो 3x. बघा 6 ऍपल प्लस 3 ऍपल, 6 ऍपल्स प्लस 3 ऍपल्स, किती ऍपल झाले 9 ऍपल्स. सिमिलरली 6x प्लस 3x म्हणजेच काय 9x. राहील काय लक्षात. आणि बाकी पुढचं ऍज इट इज. 18 चे पण फॅक्टर असेच लिहा, 6 3 जा किंवा नंतर करा. नंतरच्या याच्यामध्ये करूया. इथे लिहिलं 18. काय शंका याच्यामध्ये बोला मला पटापट. समजलं का. ओके चला, आता या वरच्याचं काम झालंय, आता ह्याच्याकडे बघायचं. आता तुकडे तुकडे करायचे, फॅक्टरायझेशन. चाकू घ्यायचा तलवार आणि काय करायचे तुकडे तुकडे. कोणाचे, या फॅक्टरचे. चला मग सर तुकडे करूया. एक्स स्क्वेअरचे काय तुकडे होतील, एक्स मल्टिप्लाय बाय एक्स, पुढे साइन काय प्लस, दिलं प्लस, पुढे काय 6x. 6x म्हणजे काय सर, बरोबर 6 मल्टिप्लाय बाय एक्स, 6 मल्टिप्लाय बाय एक्स, पुढे साइन काय सर प्लस. 3x म्हणजे काय 3 मल्टिप्लाय बाय एक्स, पुढे साइन काय प्लस. 18 चे काय फॅक्टर 6 3 जा 18. आता एक जादू करायची. या दोघांना एका गटामध्ये घ्यायचं, एका ग्रुपमध्ये घ्यायचं, आणि या दोघांना एका ग्रुपमध्ये घ्यायचं, ग्रुपिंग करायची. बरोबर. कशासाठी सर, कॉमन काढण्यासाठी. कशासाठी, कॉमन काढण्यासाठी. मग काय काय कॉमन निघते जरा चेक करा. या दोघांमधनं काय कॉमन निघते, फक्त सर इथे एक्स आहे, इथे पण एक्स आहे. तो काय कॉमन काढलं मी, एक्स कॉमन काढला. बघा या दोघांना जर एक्स ला बाहेर घेतलं, याला पण बाहेर घेतलं, याला पण बाहेर घेतलं, मग आतमध्ये काय राहिलं एक्स प्लस 6. काय राहिलं बघा, या दोघांना काय केलं मी बाहेर काढलं. बाहेर काढल्यामुळे आतमध्ये काय राहिलं, ब्रॅकेटमध्ये हा एक्स राहिला, हा प्लस वाला साइन राहिला, आणि हा 6 राहिला. ठीक आहे, हे सॉल्व्ह झालं. आता याच्या पुढे जाऊया. पुढे काय साइन दिलंय सर तुम्हाला, इथे सर साइन दिलंय प्लस, दिला प्लस. आता यांच्यात काय कॉमन निघतोय बघा, हा 3 आणि हा 3 कॉमन निघतोय का, येस. या दोघा तिघांना मिळून एक 3 बाहेर काढला. बरोबर, हा 3 आणि हा 3 कॉमन आला. 3 काय राहिलं ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 6. काय राहिलं. आता तुमच्या जर पुढच्या लक्षात येत असेल, आता ही स्टेप विसरायची, हिच्याकडे बघायचं. इथे पण तुम्हाला दिसतोय एक्स प्लस 6, इथे पण दिसतोय तुम्हाला. या दोघांना बाहेर काढा कॉमन. एक्स प्लस 6 ला बाहेर काढलं कॉमन, येस ऑर नो. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं आता, हा एक्स प्लस 6 बाहेर निघाला, एक्स प्लस 6 बाहेर निघाला. काय राहिलं एक्स प्लस 3, एक्स प्लस 3. हे काय रे, एक्सपान्शन आहे. हे काय किंवा फॅक्टरायझेशन आहे. एक्सपान्शन नाही, सॉरी, फॅक्टरायझेशन आहे. कोणाचं फॅक्टरायझेशन आहे, याचं. मग ते फायनल आन्सर लिहा, एक्स स्क्वेअर प्लस 9x प्लस 18. याचं काय फॅक्टर पडले, याचे सर 2 फॅक्टर पडले. पहिला फॅक्टर होता एक्स प्लस 6 आणि दुसरा फॅक्टर आहे एक्स प्लस 3. समजलं का. ओके, अजून 2-3 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले की हे तुम्हाला इझिली जमेल. याच्यामध्ये साइनची गडबड होते, ती गडबड मात्र करायची नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. सेकंड क्वेश्चन काय बघा, एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 9. ओके, परत पजल खेळू. इकडे काय दिलंय तुम्हाला 9, इथे काय 1. सो 9 1 जा किती झालं रे 9. सो 9 चे असे फॅक्टर्स करायचे ज्यांचं मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे 9, आणि त्यांची बेरीज ऍडिशन किती यायला पाहिजे 10 नाही, -10 यायला पाहिजे. ऍडिशन किती यायला पाहिजे, शोधा असा नंबर. 3 3 जा, बघा सर 3 3 जा 9 घेतलं, पण 3 प्लस 3 कुठं 10 होतंय. 3 प्लस 3 10 होतं का, मग कसं चालेल. मग असं घेतलं तर बघा 9 1 जा आणि 9 प्लस 1 किती झाले, झाले का नाही. हा
आता राहिलं एक. आता बघ, नाही ऑलमोस्ट आपला आन्सर आलेलं आहे. 9 1 जा 9 पण मिळालं तर 9 मिळालं. 9 प्लस 1 10 होतं सर, 10 पण मिळालं. पण आता हा मायनस राहिला. ये मायनस ने कुछ तो गडबड कर दिया. हा मग सर, मग एक लक्षात ठेवायचं, नेहमी लक्षात ठेवायचं की तुमच्या आन्सरला, बघू बरोबर, तुमच्या आन्सरला जे साईन असतं हे साईन कोणामुळे येतं रे? मोठ्या नंबरमुळे येतं. कोणामुळे येतं? मग मोठ्या नंबरला मायनस साईन देऊन टाकलं. सर इथे मायनस आहे म्हणजे मोठा नंबर काय असेल? मायनस असेल, 100% मायनस. दिला मायनस साईन. पण बघा आता परत गडबड झाली. सर पहिला नंबर निगेटिव्ह, दुसरा नंबर पॉझिटिव्ह, मायनस प्लस काय करतो आपण? मग 9 मधनं जर 1 गेला तर 8 राहतील, 10 तर मिळणार नाही. मग काय करू सर? दुसऱ्या नंबरला पण जर मायनस घेतलं तर काय होईल? मायनस मायनस काय होतं? बट आन्सरला आपण काय साईन देतो? इथे 1 ला पण काय घ्यावं लागेल? म्हणजे मायनस मायनस काय होईल? 9 प्लस 1 किती होईल? पण आन्सरला काय साईन द्यावं लागेल? मग दिलं का मायनस साईन आन्सरला? ओके, म्हणजे दोन्ही नंबर काय घ्यावे लागतील? मायनस. दोन्ही साईन काय घ्यावे लागतील? बघा 9 1 जा 9, मायनस मायनस काय झाला? प्लस, मल्टिप्लिकेशन मध्ये. समजलं का? ओके, तो या 10x मायनस 10x च्या ठिकाणी काय लिहिणार तुम्ही? बघा, या मायनस 10x च्या जागी मी काय लिहिणार? मायनस 9x आणि हा मायनस 1x. समजलं का? समजलं? ऑल ऑफ यू गेट इट? ऑल ऑफ यू गेट इट? सॉल्व करू मग. चला मग आता टाकूया आपण. हा तुमचा एक्स स्क्वेअर ऍज इट इज. या मायनस 10x च्या जागी मी काय लिहिणार आहे? मायनस 9x मायनस 1x प्लस हा तुमचा 9. बघा 10 च्या जागी मी काय लिहिलंय? हे दोन नंबर टाकले. ऑल ऑफ यू अंडरस्टूड? ओके, आता तलवार घ्यायची आणि काय करायचं? दुसरी स्टेप फॅक्टरायझेशन. काय करायचं? चला सर करूया फॅक्टरायझेशन. एक्स स्क्वेअरचं फॅक्टरायझेशन काय? एक्स इंटू एक्स. हा मायनस साईन सर, मायनस साईन. 9x म्हणजे काय? 9 इंटू एक्स मायनस हा 1 इंटू एक्स म्हणजे काय सर? 1 मल्टिप्लाय बाय एक्स. तर हा प्लस हा 9 म्हणजे काय सर? 9 1 जा 9. 9 म्हणजे काय? 9 1 जा. पुढची स्टेप काय करायचं सर? ग्रुपिंग करून टाका. यांना एका ग्रुपमध्ये घ्या आणि यांना एका ग्रुपमध्ये घ्या. तर ग्रुपिंग करून टाकली तुम्ही. यांच्यातनं काय करायचं असतं सर? कॉमन काढायचं असतो. काय करायचा असतो? मग काय कॉमन काढता येईल बघा. इथे एक्स दिसतोय, इथे पण काय दिसतोय? एक्स ला काढला बाहेर कॉमन. मग काय राहिलं ब्रॅकेटमध्ये बघा? एक्स, हा मायनस आणि हा 9. हे झालं सॉल्व. पुढे जाऊया. पुढे काय साईन आहे सर? मायनस. यांच्यामध्ये काय कॉमन निघतंय? हा 1 आणि हा 1 कॉमन निघतोय सर. घेतला 1. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं सर? ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 9. सर जरा गडबड झाली. काय झाली? इथे तर एक्स मायनस 9 आहे, इथे तर एक्स प्लस 9 आहे. म्हणजे चुकलं काहीतरी. ओके, येस ऑर नो? येस. बट या ठिकाणी मात्र एक गोष्ट तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवायचा एकदम. इथे जर मायनस 9 आलंय तर इथे पण काय यायला पाहिजे? मायनस 9च यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? जरी इथे तुम्हाला दिसतंय एक्स प्लस 9 तरी डोळे झाकून माझ्यावर विश्वास ठेवून इथे एक्स मायनस 9 आहे तर इथे पण काय देणार? याचं कारण काय? हा मायनस साईन ह्या आतमधल्यांचे साईन काय करतो? चेंज करतो. काय करतो? बघा मायनस 1, बघा हा काय? मायनस 1 मल्टिप्लाय बाय एक्स. सो एक्स 1 जा आणि हा मायनस साईन. पुढे परत मल्टिप्लिकेशन करा. हा मायनस 1 मल्टिप्लाय बाय मायनस 9. 9 1 जा आणि हा मायनस मायनस काय झाला? प्लस. आलं का प्लस साईन? येस ऑर नो? एवढं काही तुम्ही डोक्यात ठेवू नका. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. सर इथे मायनस 9 आहे तर इथे पण काय यायला पाहिजे? मायनस 9च यायला पाहिजे. येस ऑर नो? मग आता काय कॉमन निघेल? एक्स मायनस 9. एक्स मायनस 9 या दोघांना बाहेर काढा. काढलं का बाहेर? एक्स मायनस 9. ब्रॅकेटमध्ये काय राहील? दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस. ओके, दिस इज युअर फायनल आन्सर.
फॅक्टरायझेशन ऑफ कोणाचं फॅक्टरायझेशन केलं आपण x² मायनस 10x प्लस 9 याचं फॅक्टरायझेशन केले, तुकडे तुकडे केले आणि आपल्याला काय मिळालं x मायनस 9 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x मायनस 1. समजलं का? येस ऑर नो? जायचं पुढे. ओके, जाऊया थर्ड क्वेश्चन कडे. थर्ड क्वेश्चन काय दिलंय बघा तुम्हाला, y² प्लस 24y प्लस 144. सो बघा 144 वंजा 144 याचे काय करायचे सर, आम्हाला फॅक्टरायझेशन करायचे आहेत की या 144चं मल्टिप्लिकेशन काय यायला पाहिजे 144 आणि ऍडिशन किती यायला पाहिजे, ऍडिशन 24. ओके, तुमच्या लक्षात यायला पाहिजे 144 हा कोणाचा स्क्वेअर आहे रे, 12 चा. ओके, म्हणजे जर मी असं केलं 12 मल्टिप्लाय बाय 12 तर काय मिळतं मला, आणि 12 प्लस 12 जर केलं तर मला काय मिळणार आहे, म्हणजे इथे लिहितो मी फक्त x x आणि x, सॉरी इथे y, इथे काय दिलंय सर y, इथे काय लिहिणार मी y y. समजलं का? 24च्या जागी लिहिणार काय मी आता 12y प्लस 12y. सो हा y² ॲज इट इज, हा प्लस साइन, या 24y च्या जागी काय लिहिणार मी 12y प्लस 12y, हा पुढचा प्लस आणि हा 144. आता काय करणार, फॅक्टरायझेशन करणार, तुकडे 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 करून टाकणार. करून टाकूया चला तुकडे तुकडे. y² म्हणजे काय, y मल्टिप्लाय बाय y प्लस 12y म्हणजे काय 12 मल्टिप्लाय बाय y प्लस 12y म्हणजे काय 12 मल्टिप्लाय बाय y प्लस 144. 144 चे काय तुकडे झाले 12 मल्टिप्लाय बाय 12. येस ऑर नो? चला ग्रुपिंग करा. नेक्स्ट स्टेज काय सर, ग्रुपिंग केली या दोघांची. जे कॉमन येत आहे ते कॉमन काढा. काय कॉमन निघतंय सर, इथे हा y कॉमन निघतोय फक्त, देअरफॉर y कॉमन काढला. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय राहिला y प्लस 12, काय राहिला पुढे साइन काय सर प्लस, इथे काय कॉमन निघतंय, काय कॉमन निघतंय बघा, या दोघा 12 ला बाहेर काढा. काढलं बाहेर, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय राहिलं y प्लस 12, y प्लस, मग इथून पण काय कॉमन येतंय y प्लस 12 कॉमन येतोय. काढला y प्लस 12 ला बाहेर, या दोन्ही y प्लस 12 ला बाहेर काढलं, काय राहिलं y प्लस 12. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये पण काय आलं, फायनल एक्सपान्शन लिहा. फायनल आन्सर काय दिलं होतं तुम्हाला y² प्लस 24y प्लस 144 याचं फॅक्टरायझेशन काय आलं y प्लस 12 एका ब्रॅकेट मध्ये, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये पण काय आलं y प्लस 12. समजलं का एव्हरीवन? ओके, या पद्धतीने सॉल्व्ह करायचं, डिफिकल्ट नाहीये. चला लिहून घ्या पटकन. चला जाऊया आता नेक्स्ट क्वेश्चन कडे. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय दिले बघा. आता या ठिकाणी दिले आपल्याला 5y² प्लस 5y आणि इथे काय -10. ओके, आतापर्यंत बघा क्वेश्चन कसा होता, या y² चा कोएफिशियंट काय होता 1, या x² चा कोएफिशियंट काय होता 1 आणि इथे पण x² चा कोएफिशियंट काय होता 1. बट आता ह्या क्वेश्चन मध्ये y² चा कोएफिशियंट काय आहे y. मग आता इथे मल्टिप्लिकेशन करावं लागेल. कसं 10 5 बघा, हा 5 लिहितो मी, हा मल्टिप्लाय बाय आणि हा काय झाला -10. बघा हा 5 मल्टिप्लाय बाय हा -10. सो 5 10 चा किती झालं रे, 5 10 चा किती झालं 50 आणि हा -10 द्यायला विसरायचं नाही. आता तुम्हाला काय करायचंय -50 चे फॅक्टरायझेशन करायचंय अशा पद्धतीने की मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे -50, मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे आणि ऍडिशन यायला पाहिजे मधली संख्या ती कोणती 5. मग सांगा काय येईल, कोणते दोन नंबर्स येतील सांगा, कोणते दोन नंबर्स घेता येतील आपल्याला, यांचं मल्टिप्लिकेशन -50 यायला पाहिजे, ऍडिशन 5 यायला पाहिजे.
हा बरोबर बरोबर सांगितलं बघा. 10 5 जा 50 बरोबर. आणि 10 मधनं जर 5 मायनस केला तर 5 आन्सर येईल बरोबर. हा हा ठीक आहे ना, ठीक आहे ना. आपण इथे आन्सर काय पाहिजे, पण तुम्हाला इथे काय आन्सर पाहिजे, -50. जर मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस आहे, याचा अर्थ या दोघांपैकी एक नंबर निगेटिव्ह आहे. या दोघांपैकी एक नंबर निगेटिव्ह आहे. आणि इथे ऍडिशन जेव्हा करतो, इथे आन्सर काय तुमचं +5. आन्सर काय आहे, मग आन्सरला प्लस साईन आहे, याचा अर्थ काय असला पाहिजे की मोठ्या संख्येला काय साईन आहे, प्लस साईन आहे. छोट्या नंबरला काय साईन आहे, मायनस साईन आहे. चेक करा एकदा, किंवा कोण एकेकाला देऊन बघा नंबर. चला इथे आपण काय केलं होतं, 10 + 5. आपण 10 ला मायनस साईन देऊया. चला दिलं मायनस साईन. समजा तो 10 निगेटिव्ह नंबर आहे, 5 पॉझिटिव्ह नंबर आहे, प्लस मायनस काय होतं रे, म्हणजे सबट्रॅक्शन करा. 10 मधनं 5 गेले, किती उरले, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. मोठ्या संख्येचं चिन्ह काय येईल, पण मग आपल्याला -5 पाहिजे का, -5 पाहिजे का, नाही. म्हणून आता 10 ला मायनस साईन नाही द्यायचं, कोणाला मायनस साईन द्यायचं, 5 ला. बघा पहिला नंबर पॉझिटिव्ह, दुसरा नंबर निगेटिव्ह, प्लस मायनस काय करणार, मायनस करा. 10 मधनं 5 गेले, 5. मोठी संख्या कोण, 10, तिचं साईन काय, प्लस. प्लस साईन देण्याची गरज नाही. समजलं का, समजलं का. म्हणजे तुम्हाला 5y च्या ठिकाणी काय लिहायचंय, तुम्हाला 10y हा -5y इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला, हा 5y. तो या 5y च्या ठिकाणी काय लिहिणार तुम्ही, 10y - 5y. समजलं का. चला लिहा मग. इथे हा 5y², या 5y च्या ठिकाणी काय लिहिणार मी, हा +10y, आणि हा -5y, आणि हा -10. समजलं का, नाही कळालं, कोणाला नाही कळालं त्यांनी हात वर करा. तर नाही कळालं आम्हाला. हे बघा सिम्पली, इथे जर मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस साईन येत असेल, याचा अर्थ कोणातरी दोघांपैकी एकाला मायनस साईन आहे. समजलं. जर मल्टिप्लिकेशन प्लस असेल, उदाहरणार्थ बघा इथे मल्टिप्लिकेशन कसं आहे रे, इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आन्सर काय आलंय, प्लस. याचा अर्थ हे दोन्ही एकतर प्लस असले पाहिजे, किंवा हे दोन्ही काय असले पाहिजेत, मायनस असले. या ठिकाणी बघा तुमचं मल्टिप्लिकेशन कसं आहे, प्लस आहे. बघा मल्टिप्लिकेशन कसं आहे, प्लस आहे. याचा अर्थ दोन्ही प्लस असले पाहिजे, किंवा दोन्ही, मग आता दोन्ही प्लस तर नाही आहेत, पण दोन्ही मायनस आहेत का, आहेत. येस ऑर नो. इकडे बघा, इकडे आन्सर काय तुमचं 18 +18 आहे. मल्टिप्लिकेशन काय आहे, प्लस आहे. याचा अर्थ दोन्ही प्लस असले पाहिजे, किंवा दोन्ही, हे दोन्ही प्लस आहेत. सिमिलरली इथे बघा तुम्ही, इकडे तुम्हाला आन्सर काय मिळतंय, मायनस. जर मल्टिप्लिकेशन मायनस असेल, मल्टिप्लिकेशन मायनस असेल, याचा अर्थ ऍडिशन करताना ह्या दोन नंबर पैकी एक नंबर काय असला पाहिजे, 100% निगेटिव्ह असला पाहिजे. 100% काय असला पाहिजे, निगेटिव्ह. मग एक तर 10 तरी मायनस असेल, नाही तर 5 तरी मायनस असेल. ओके, मग पुढे जायचं आन्सर कडे. इथे काय दिसतोय तुम्हाला, 5 प्लस आहे का मायनस आहे, प्लस आहे. याचा अर्थ मोठा नंबर काय असला पाहिजे, मग जर मोठा नंबर प्लस असेल तर उरला कोण, 5, म्हणजेच 5 काय असेल, मायनस असेल. आणि आन्सर मिळाला तुम्हाला. ओके, चला आता पुढची स्टेप काय, कटिंग, फॅक्टरायझेशन. 5 ऍज इट इज मल्टिप्लाय बाय y चा स्क्वेअर, म्हणजे काय, y मल्टिप्लाय बाय y, प्लस या आता 10 चे फॅक्टर करा. इथे 5 तर 10 चे पण फॅक्टर करावे लागतील 5 नुसार. तो 5 नुसार काय होईल, 5 2 जा, आणि हा उरला काय तुमचा y, मायनस मायनस 5y म्हणजे काय, 5 मल्टिप्लाय बाय y, हा मायनस, इथे लिहिला मायनस. 10 चे फॅक्टर काय,
5 2 जा 10. समजलं का? अरे समजलं का बाळांनो? चला या दोघांचे ग्रुप करा, या दोघांचा ग्रुप करा. काय कॉमन निघतोय बघा? 5 5. आणखी काय निघतोय? y y. तो काय कॉमन निघालं? 5y. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं? हा y, हा प्लस आणि हा 2. इथे पुढे काय रे? मायनस. यांच्यातनं काय कॉमन निघतंय बघा? 5 5. याच्या व्यतिरिक्त काही कॉमन आहे का? नाही. सो इथं लिहिला मी 5. ब्रॅकेटमध्ये काय आलं? y मायनस 2. पण इकडे सर y प्लस 2 होतं, इथं y मायनस 2 होतं. मग माझ्यावर विश्वास ठेवायचा. आणि ते प्लस आहे तर इकडे पण काय लिहायचं? मग आता काय कॉमन निघेल? y प्लस, बोला, y प्लस 2. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल? 5y मायनस हा 5. दिस इज युअर फायनल आन्सर. फॅक्टरायझेशन ऑफ कोणाचं फॅक्टरायझेशन केलं आपण? 5y स्क्वेअर प्लस 5y मायनस 10. याचे फॅक्टर्स काय पडले तुमचे? y प्लस 2 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 5y मायनस लिहा. ओके, चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे आता. काय दिलंय बघा क्वेश्चन तुम्हाला? पी स्क्वेअर मायनस 2p मायनस 35. ओके, सो आपल्याला इथे काय दिले तुम्हाला बघा? मायनस 35. सो मायनस 35 चे आपल्याला काय करायचे? फॅक्टर. पझल सॉल्व्ह करा. मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे? मायनस 35. आणि ऍडिशन किती यायला पाहिजे? किती यायला पाहिजे? 2 नाही, फक्त मायनस 2. सो परत एकदा चेक करा. परत एकदा क्विक लुक ॲट हियर. मल्टिप्लिकेशन काय रे? मल्टिप्लिकेशन काय? मायनस 35. मायनस आहे का? जर मल्टिप्लिकेशन मायनस आहे याचा अर्थ एकतर ही टर्म काय असेल? मायनस असेल, किंवा और एक तर ही तरी मायनस असेल. जर ही मायनस असेल तर ही काय असेल? प्लस. आणि ही प्लस असेल तर ही काय असायला पाहिजे? दोघांपैकी एक कोणीतरी 100% काय असणारे? मायनस असणार. आन्सर काय? ऍडिशन किती यायला पाहिजे? मायनस 2. मग असं मला फॅक्टर सांगा की आता मायनस साइन थोड्या वेळासाठी विसरून जा. हा, 7 5 जा किती रे? 7 5 जा 35. अजून आपण नाही बघायचं, मायनस साइन नको बघायला. ठीक आहे. आता मला सांगा, मल्टिप्लिकेशन मायनस आहे याचा अर्थ एक तर 7 तरी मायनस असला पाहिजे. काय? 7 तरी मायनस असला पाहिजे, नाही तर 5 तरी मायनस असला पाहिजे. दोघांपैकी एक असलं पाहिजे. मग मायनस कोण येईल? 7 की 5? का? तर आन्सर बघा, इथे मायनस 2 आहे आणि इथे जर मायनस अर्थ आहे याचा अर्थ मोठा नंबर काय असला पाहिजे? मायनस असला पाहिजे. मग हा जर मायनस असेल तर हा बट ऑब्वियस काय असेल? बघा, हा जर पहिला नंबर मायनस आहे तर दुसरा काय यायला पाहिजे? प्लस. ही दुसरी गॅरंटी फिनिश झाली. यस ऑर नो? सो आता तुम्ही या मायनस 2x च्या जागी तुम्ही काय लिहिणार? मायनस 7x आणि प्लस 5x. ओके, चला मग आपण क्वेश्चन घेऊया. काय क्वेश्चन? पी स्क्वेअर मायनस 2p मायनस 35. या मायनस 2p च्या जागी आपण काय लिहिणार आहोत? काय लिहिणार आहोत? बोला बोला. पी स्क्वेअर ऍज इट इज. या मायनस 2p च्या जागी काय लिहिणार? सॉरी, एक्स नाहीये ना इथे. इथे काय रे? पी ए. तो काय लिहिणार आपण? मायनस 7p प्लस 5p. इथे काय? मायनस 2p. ओके, सो काय लिहिणार? मायनस 7p प्लस 5p. लिहिलं. या 2p च्या जागी हे, आणि इथे काय लिहिणार? मायनस 35. आता काय करणार सर आम्ही? फॅक्टरायझेशन तुकडे तुकडे करणार याचे. पी स्क्वेअर म्हणजे काय? पी मल्टिप्लाय बाय पी. मायनस 7p म्हणजे काय? 7 मल्टिप्लाय बाय पी प्लस 5 मल्टिप्लाय बाय पी मायनस
35 चे काय तुकडे केले आपण 7 5 जा 35. ओके. आता काय करणार सर, या दोघांमधनं एक कॉमन काढा किंवा या दोघांमधनं एक कॉमन काढा. चला मग कॉमन काढूया. आता काय कॉमन निघतंय बघा, इथे काय कॉमन निघतोय, पी कॉमन निघतोय सर. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, पी मायनस 7. इथे प्लस आहे, इथे लिहिला प्लस. इथून काय कॉमन निघतोय, 5 सर. 5 कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, पी मायनस 7. सर इथे पण पी मायनस 7, इथे पण पी मायनस 7. या दोघांना कॉमन काढूया. काढा कॉमन. काय राहिलं, पी मायनस 7 एका ब्रॅकेटमध्ये. मग जर हे बाहेर गेलं तर काय राहिलं, पी प्लस 5. पी प्लस 5. दिस इज युअर फायनल आन्सर. आणि हे काय रे तुमचं फॅक्टरायझेशन आहे. कोणाचं फॅक्टरायझेशन आहे, पी स्क्वेअर मायनस 2p मायनस 35 इज इक्वल टू पी मायनस 7 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय पी प्लस 5. समजलं का? ओके. सो आजच्यासाठी आपण इथे थांबूया. उरलेले क्वेश्चन्स आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर करूया. ओके. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ ग्रेट डे.